आपण बनवतोय गव्हाच्या कुरडईची भाजी. झटपट होणारी टिफिनसाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या टिफिनसाठी झटपट होणारी कुरडईची भाजी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अम्मे सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी. आता हे कुरडया घेतलेल्या आहेत मी. हे बघा मंडळी, ही अशी आपली अख्खी कुरडई असते. तर ती आपण काय केलेलं आहे, असं आपण त्याचा असं मोडून भुगा केलेला आहे कुरडईचा. जास्ती पण नाही करायचं आपल्याला, पण कुरडई अशी मोडून घ्यायची मंडळी. आता काही वेळेला आपल्याकडे भाजीला नसतं घरात किंवा प्रश्न पडतो आता काय भाजी आपण करायची, तर पटकन हा पर्याय, लगेच भाजी होते, जास्त वेळ लागत नाही. फक्त एक 10 मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ही कुरडई भिजवून घ्यायची. ही कुरडई व्यवस्थित भिजली की आपण फोडणीला टाकणार आहे. तर हे बघा मंडळी, आपण आता ही कुरडई गरम पाण्यामध्ये, गरम पण नाही, कोमट पाणी आहे, कोमट पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. हे बघा आपण पाणी ओततोय. ते कुरडई बुडेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं. हे बघा, आता ह्या पाण्यामध्ये ही कुरडई 10 ते 15 मिनटं आपल्याला भिजून द्यायची. भिजले की आपण मग ती फोडणीला टाकणार आहे. अशा प्रकारे ह्या कुरडया आपल्याला भिजलेल्या आहेत बरं का मंडळी. आता हे एका चाळणीमध्ये मी कुरडई ओतून घेतली. ह्याचं सगळं पाणी मी गाळून घेतलं आहे बघा. आता हे थोडंसं पाणी ह्याचं निथळलं की आपण ही कुरडई फोडणीला टाकणार आहे. आता ही कुरडया माझ्या गव्हाच्या आहेत बरं का मंडळी. इथे तांदळाची कुरडई चालू शकते, रव्याची कुरडई चालू शकते. फक्त रव्याच्या कुरडईला थोडासा एक 10 मिनटं जिथं वेळ आहे तिथं एक 2 मिनटासाठी कुरडई भिजवून मग करायची मंडळी. तोपर्यंत करू नका, नाही तर रवा कसं लगेच विरघळून जातो पाण्यात. तर ही गव्हाची कुरडई आहे. इथं तांदळाची कुरडईसुद्धा चालू शकते. आता हे पाणी निथळलं की आपण कुरडई फोडणीला टाकणार आहे. हे बघा मंडळी, कुरडईच्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य, इथं आपण हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण कुरडई फोडणीला टाकतोय. हे बघा, आता आपण कढईमध्ये तेल टाकतोय. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त टाकायचं बरं का मंडळी. आपल्याला नेहमीपेक्षा तेल थोडं जास्त टाकायचं. आता इथं चांगलं तेल तापलं की आपण मोहरी फोडणीला टाकणार आहे. अजून तेल तापलेलं नाही आहे आपलं. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की आपण जिरं टाकणार आहे. मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे. एक छोटा चमचा आपल्याला हळद टाकायची. अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे. कढीपत्ता टाकला आहे आपण. हिरवी मिरची, लसूण, आता ही फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची. आता आपण कांदा टाकणार आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी, आपण ऑफिसला जाणाऱ्या मुलांच्या टिफिनसाठी पण ही छान आहे बरं का रेसिपी. सुक्की भाजी होते एकदम, हिला रस्सा नाही हे होत, त्याच्यामुळे ही सुक्की भाजी आपल्या टिफिनसाठी छान आहे. अशा प्रकारे आता आपण हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. अशा प्रकारे आपला कांदा छानपैकी मऊसर झालेला आहे. आता आपण कुरडई टाकतोय. आता ही कुरडई टाकली की आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची. त्याच्यामध्ये कुरडया करताना आपण मीठ घातलेलं असतं बरं का मंडळी. तर आपण मीठ थोडंसं कमी घालायचं ह्या भाजीला.
तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आपण थोडंसं मीठ टाकूया. थोडंच टाकायचं आहे मीठ बरं का आपल्याला. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने ही भाजी खातात बरं का मंडळी. आता जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. पण ह्याच्यामध्ये दुसरे स्पायसी मसाले काहीसुद्धा टाकायचे नाही आहेत बरं का आपल्याला. त्याच्यामुळं फक्त कांदा, लसूण आणि मिरचीमध्ये ही भाजी आपल्याला फोडणीला द्यायची. तर हे बघा, आणि जास्ती आपल्याला जास्ती पण नाही परतायची बरं का. तेवढ्यापुरती थोडंसं मसाला एकसारखा होण्यापुरती आपल्याला ही भाजी परतायची. आता एक 5 मिनटासाठी मी झाकण ठेवते. 5च मिनटासाठी आपल्याला सगळ्या मसाल्याचा आणि भाजी ते एकत्र सगळा स्वाद लागायला पाहिजे. त्याच्यासाठी एक 5 मिनटासाठी आपण वाफ द्यायची. हे बघा, आपण एक 5 मिनटासाठी वाफ देतोय. आपण झाकण काढतोय बरं का. अशा पद्धतीने आपली कुरडईची भाजी तयार आहे मंडळी. आपण कोथिंबीर टाकूया वरून. अशा प्रकारे झटपट तयार होणारी कुरडईची भाजी बघा आपली. तुम्ही टिफिनसाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. कारण ही एकदम कोरडी भाजी आहे, सुकी भाजी, आणि खूप छान भाजी होते. एकदा करून बघा. आपली कुरडई गव्हाची आहे, पण आपण तांदळाच्या कुरडईचं किंवा रव्याच्या कुरडईची सुद्धा ही भाजी होऊ शकते. फक्त एवढंच की ही कुरडई, गव्हाची कुरडई आपण एक 10 ते 15 मिनटं भिजवायची. 10 मिनटंच भिजवायची गरम पाण्यामध्ये. आणि तांदळाची आणि रव्याची कुरडई एक 5 मिनटासाठी गरम पाण्यातून काढा. आणि बघा, तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा, खूप छान होते. आता ही भाजी सर्व करतोय. कुठंसुद्धा आपली भाजी चिकट वगैरे झालेली नाही, काय नाही. पौष्टिक अशी गव्हाच्या कुरडईची भाजी आपली तयार आहे. हे बघा, खूप छान होते भाजी ही बरं का. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि मेन म्हणजे तुम्ही टिफिनसाठी झटपट तयार होणारी भाजी आहे. फक्त एक 10 मिनटं कुरडई भिजवली की पुढे 5च मिनटात ही भाजी तयार होते. हे बघा मंडळी, करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.